मागील व्हिडिओमध्ये आपण वय व गुणोत्तर यावर आधारित हे जे 2 प्रश्न कमी वेळामध्ये कसं सोडवायचे याची माहिती घेतलं. तर आता आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत. तर पहा, आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. तर वडिलांचं वय x मानलेलं आहे, मुलाचं वय y मानलेलं आहे. मग x बरोबर 2 वय हे पहिल्या वाक्यावरून इथे इक्वेशन तयार झालेलं आहे. 12 वर्षापूर्वी वडिलांचं वय म्हणजेच किती असणार आहे, x - 12 असणार आहे. त्यावेळेच्या मुलाच्या वयाचे तिप्पट होते म्हणलेलं आहे, म्हणजेच y - 12 गुणिले 3 करावं लागणार आहे. आणि हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. x बरोबर 2y ही व्हॅल्यू इथे ठेवलेली आहे. 2y - 12 बरोबर 3y - 36 होणार आहे. मग पहा, न्यूमरिकल व्हॅल्यू एका साईडला आणि व्हेरिएबलची व्हॅल्यू एका साईडला घेतल्यावर y बरोबर काय येणार आहे, 36 मधून 12 गेले 24 राहिले. परंतु इथे आपल्याला वायचीच व्हॅल्यू विचारली आहे, परंतु 4 वर्षापूर्वीचं वय विचारलं आहे. मग काय करावं लागेल आपल्याला, 24 - 4 बरोबर किती येणार उत्तर, 20 वर्षे. म्हणजे मुलाचं वय किती असणार 4 वर्षापूर्वी, 20 वर्षे. 1 नंबरचं पर्याय बरोबर आहे. ह्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. अशा प्रकारे दिलेल्या प्रश्नामध्ये माहितीचा वापर करून आपलं इक्वेशन सॉल्व्ह करून इथे हे प्रश्न सॉल्व्ह करायचे. विद्यार्थ्यांनो धन्यवाद.